बघा ती ही मूर्ती खालून इथपर्यंत अशी दिसते आणि इथे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्यांवरून वरती आपल्याला जायचं आहे. रावण तपश्चर्याला बसलाय. भगवान विष्णू, नारद. तर मित्रांनो इथे ना आर्नेसचा कॅफे आहे आणि ह्या कॅफेच्या समोरच इथे कृष्णा आणि अर्जुन आणि त्यांचा हा रथ, तिथूनच हे भगवान शिवची इथे मूर्ती पाहायला भेटते. आणि ही बिल्डिंग, तर हा गणपती मंदिर 200 मीटरवर आहे आणि महाबळेश्वर टेम्पल इथे 200 मीटरवर आहे. आणि त्यानंतर गोकर्णाचा तो मेन बीच आहे ना तो या साईडला आहे आणि ते मंदिर बीचच्या साईडलाच आहे. रूल्स अँड रेग्युलेशन आहेत आतमध्ये प्रवेश करताना. आणि त्यानंतर महिलांसाठी साडी आणि पंजाबी ड्रेस यांचा वापर केला जातो आणि फॅन्सी ड्रेस वगैरे कुठचे नाही आहेत. आणि जर मुलं जात असतील तर त्यांच्यासाठी बेल्ट वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे. तर आता आपण आलेलो आहोत गोकर्ण बीचवर आणि गोकर्ण बीचवर तुम्ही पब्लिक पाहू शकता. इथे दर्शन घेऊन झालेलं आहे त्यांचं आणि त्यानंतर विरंगुळा करण्यासाठी इथे आलेली आहेत या बीचवर. कोकणाला जर येता तुम्ही बाजारामध्ये तर यांचं असं एक शॉप आहे. या शॉपमध्ये ना तुम्हाला इथे काजूगर, पिस्ता, बदाम, अक्रोड, या अंजीर या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. आणि त्यानंतर ना यांच्याकडे स्पेशालिटी काय माहिती आहे, ह्या चौकोनच्या बॉक्समध्ये असलेले ते म्हणजे इथे धूप. हे बघा वेगवेगळ्या प्रकार. नमस्कार मंडळी, मी अक्षित चव्हाणचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 22 मे 2025 रोजी आज आपण चाललो आहोत ते म्हणजे मुर्डेश्वरला. आणि अचानक भयानक आमचा हा प्लॅन ठरलेला आहे. आणि आता आपण आहोत ते म्हणजे कुडाळ रेल्वे स्टेशनवर. हे बघा आणि माझ्या मागे सुंदर असं सिंधुदुर्गातलं कुडाळ रेल्वे स्टेशन. आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आमच्या सरांबरोबर भाटकर सर आहे त्यांच्यासोबत चाललेलो आहोत. अचानक भयानक हा प्लॅन ठरलेला आहे आपल्या मुर्डेश्वर ट्रिपचा. तर मी 2-4 वेळा हे मुर्डेश्वर ट्रिप केलेली आहे पण त्यांनी कधी मुर्डेश्वरचं टेम्पल बघितलं नाही आहे. अचानक भयानक हा प्लॅन ठरलेला आहे मुर्डेश्वर ट्रिपचा. तर चला आता जाऊया. आणि मगाचपासूनच पावसाचं वातावरण होतं आणि पाऊससुद्धा भरपूर लागला घरापासून कुडाळपर्यंत येताना. आणि तिथे पाहूया, तिथे थोडंसं क्लायमेट कमी आहे. मुर्डेश्वरला जाऊया आणि त्यानंतर ही मुर्डेश्वर ट्रिप कशा प्रकारे होते ते पाहायच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर आता आपण हा प्रवास करणार आहोत ते म्हणजे ट्रेनने. आणि मत्स्यगंधा गाडी आहे, ती मत्स्यगंधा गाडी आता येणार आहे. इथे अनाऊन्समेंट झालेली आहे. तर मत्स्यगंधा गाडीने आपण जाणार आहोत ते म्हणजे मुर्डेश्वरला. ही गाडी कायमच लेट असते, मुंबईवरून येते, LTT वरून सुटते दुपारची. आणि हिचं टायमिंग आहे तो म्हणजे 11:30चा. आणि ही गाडी आता वाजलेले आहेत 1:45 वाजलेले आहेत. आणि 1:45 वाजता आता गाडी येते. ओरोसला आहे म्हणजे जवळचं स्टॉप आहे, तिथून ते अनाऊन्समेंट करतात. आणि कुडाळला येईपर्यंत मिनिमम एक 10 मिनटं लागतात त्याला. आणि आता आपण त्या ट्रेनमधून प्रवास करणार आहोत. तर सकाळी आपण 5:30-6 पर्यंत मुर्डेश्वरला पोहोचू. आणि त्यानंतर कशा प्रकारे ही मुर्डेश्वर ट्रिप होते ते पाहू व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आम्ही पोचलेलो आहोत मुर्डेश्वर रेल्वे स्टेशनला. आणि तुम्ही पाहू शकता हे बघा मुर्डेश्वर रेल्वे स्टेशन आहे, तिथे पोचलो आहे. आणि आता आपण रिक्षा करतो आहे. समोरच इथे रिक्षा असतात, तुम्ही तिथे रिक्षा करून डायरेक्ट मुर्डेश्वर टेम्पलकडे जाऊ शकतात. तर तिथे आपण त्यांना विचारूया की किती रुपये पर पर्सन घेतात ते. चला, हा आहे मुर्डेश्वर टेम्पलचा एंट्रन्स आणि ह्यामधून आपण आतमध्ये गाडी घालतोय. आपण या काकांकडून रिक्षा घेतली आहे आणि रिक्षेचा रेट आहे तो म्हणजे 50 रुपये पर पर्सन आहे. किती माणसं आतमध्ये बसलात तरी 100 रुपये आतमध्ये तुम्हाला मंदिरापर्यंत सोडलं जातं. तर आता फायनली आता पोचलेलो आहोत ते म्हणजे मुर्डेश्वर टेम्पलकडे. त्या रिक्षावाल्या काकांनी ते मुर्डेश्वर स्टेशनपासून इथे 100 रुपयामध्ये दोघांनाही सोडलेलं आहे. आणि तुम्हाला मी तो व्ह्यू दाखवतो. हे बघा, हे ते
ही बिल्डिंग आहे आणि ह्याच्या पाठीमागे शंकराची मोठी मूर्ती आहे, तर ती पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर चला आता आपण थोडे फ्रेश होणार आहोत आणि त्यानंतर आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाणार. 6 वाजता मंदिर ओपन होतं, तर इथे आपण जाऊया आणि त्यानंतर या बिल्डिंगमधून तो मूर्तीचा एक सुंदर असा नजारा पाहूया. चला. तर आता फायनली आता आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये. फ्रेश वगैरे झालेलो आपण आणि इथे ना छोटे छोटे इथे रूम्स आहेत आणि तुम्ही 30 रुपयामध्ये तुम्ही इथे चेंजिंग करू शकता. काय का म्हणजे ब्रश वगैरे करायचं असेल आणि नवीन कपडे वगैरे घालायचे असेल तर तुम्ही इकडे लेडीज आणि जेंट्स या दोघांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. फॅमिलीसोबत जर येत असाल तर 1000 रुपयापासून इथे रूम आहेत आणि ते डिपेंड करतं की कशा प्रकारचे आहेत ते. आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया. पाऊस भरपूर लागतोय. ठिकाणी ना इथे समोर चप्पल स्टँड आहे, तिथे तुम्हाला 10 रुपयामध्ये इथे चप्पल ठेवता येतं. आणि त्यानंतर इथे ही मंदिराची इथे मोठी बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमधूनच आतमध्ये जायचं आहे. त्याच्याबरोबर इथे बाजूलाच इथे 2 इथे हत्ती आहेत, हे बघा. आणि चला आपण आतमध्ये जाऊया आणि टेम्पलमध्ये जाऊया आणि ते दर्शन घेऊया. मंदिरामध्ये येताना असे हे नळ आहेत आणि हातपाय धुवूनच आतमध्ये जावं लागतं. मंदिराच्या आतमध्ये येताना आपल्याला हा इथे मोठा इथे खांब आपल्याला पाहायला भेटतो, हे बघा. आणि त्यानंतर मंदिराचं जे नाव आहे ना तर त्याच्या मागे आहे ते. आणि त्यानंतर समोरच ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर इथे शंकराची जी मोठी मूर्ती आहे ना ती आपल्याला खूप सुंदररित्या पाहता येते. आणि त्यानंतर हळूहळू इथे पब्लिक इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. मगाशी पावसाचं एवढं वातावरण होतं की आपल्याला फुटेज काढता आलं नाही आणि आता पाऊस थोडा कमी झाला आहे आणि तेव्हा आपल्याला पाहायला भेटते म्हणजे हा मुर्डेश्वर बीच खूप सुंदर असा. तर आतमध्ये आपण चाललो आहे पण आतमध्ये फुटेज अलाउड नसल्यामुळे बंद करतोय आपण. आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलो आहोत आणि त्यानंतर आतमध्ये फुटेज अलाउड नव्हतं, म्हणजे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे कोणतेही फुटेज काढलं नाही आहे. पण आपण आजूबाजूला जी मंदिरं आहेत ना छोटी छोटी ती आपण तुम्हाला दाखवतो कुठली कुठली मंदिरं आहेत ती. चला पाहूया. पण ह्या मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर. ते हे बघा, गणपती बाप्पा मोरया. तर हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. सुद्धा एक मंदिर आहे. तर आता फायनली मंदिरामधलं दर्शन घेऊन झालं आहे आणि त्यानंतर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे शंकराची मोठी मूर्ती पाहण्यासाठी. आणि ती मूर्ती पाहण्यासाठी मंदिराच्या बाहेरून जावं लागतं आणि आपण आता तिथे जाऊया. आणि नंतर आपण जी बिल्डिंग सांगतोय ना मगाचपासून जी बोलतोय की त्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, त्या बिल्डिंग आता चालू झालेली आहे आणि ते मगाशी म्हणत होते की ते 7च्या नंतर काहीतरी चालू करतात म्हणून तेव्हा आले नव्हते, पण आता ते चालू करणार आहेत. तर आता आपण जाऊया थेट ती मूर्ती पाहण्यासाठी आणि त्यानंतर त्या बिल्डिंगवरून तो नजारा पाहूया कशा प्रकारे असतो तो. बघा ती ही मूर्ती खालून इथपर्यंत अशी दिसते आणि इथे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्यांवरून वरती आपल्याला जायचं आहे. जसं जसं ह्या पायऱ्यांवरून आपण वरती जाऊ तस तशी मूर्ती आपल्याला इथे मोठी आपल्याला दिसते. तर इथे आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये जाताना इथे आपल्याला नंदी पाहायला भेटतोय. बाजूलाच ना इथे म्युझियम आहे आणि ह्या म्युझियमला आतमध्ये जाण्यासाठी पर पर्सन 20 रुपीज आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये ते म्युझियम पाहण्यासाठी. आता आपण म्युझियममध्ये आहोत आणि ही म्युझियममध्ये स्टार्टिंगला इथे हे दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला जाऊया पुढे काय काय आहे. फुल AC आहे हे बघा. रावण तपश्चर्याला बसलाय.
भगवान विष्णू, नारद. हे सगळं दगडांनी एकदम पूर्ण असं भक्कम असं बांधलेलं आहे आणि खूप छान वाटतं. असं वाटतं की गुहेत गेल्यासारखं पूर्ण असा फील येतोय. प्रत्येकाचे काहीतरी देखावे जे असतात ना ते या ठिकाणी इथे साकारण्यात आलेले आहेत. हे बघा, रावणाचे जेवढे काय आहेत देखावे ते इथे मस्त सुंदररित्या इथे दाखवलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा आणि नारद. काय जाऊ सर? आता तुम्ही हे म्युझियम पाहताय. या म्युझियममध्ये रावणाच्या ज्या प्रतिमा आहेत त्या इथे साकारण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर भगवान विष्णू, गणपती, शिव, पार्वती हे सगळ्यांचे जे देखावे आहेत ते पाहायला भेटतात आपल्याला. आणि खूप सुंदर सुंदर इथे छान छान देखावे इथे आहेत. तुम्ही आवर्जून एकदा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर बाजूलाच हे तिकीट काउंटर आहे. तिथे म्युझियमचं तिकीट काढा आणि त्यानंतर ह्या म्युझियमला अवश्य भेटा. ही शिवाची मूर्ती आहे ना, इथे मेंटेनन्सचं काम चालू आहे. त्यामुळे इथे आपल्याला पाठीमागे जाता येत नाही आहे. आणि तर पाठीमागे एक राऊंड मारून ना तुम्हाला खूप सुंदररित्या तुम्हाला एक दर्शन घडलं असतं शिवाचं. आणि खूप इथून पाठीमागे जर गेला तर खूप मोठा दिसतो. म्हणजे रंगरंगोटीचं काम आहे ना ते तुम्हाला थोड्या दिवसांनी पाहायला भेटेल. आणि आता मेंटेनन्सला गेलं, त्यांना विचारलं कारण मेंटेनन्स चालू आहे, म्हणजे कलर काम चालू आहे त्यांचं. त्यामुळे त्यांनी आतमध्ये जायला परवानगी दिलेली नाही आहे. तर मित्रांनो, इथे ना आर्नेसचा कॅफे आहे आणि ह्या कॅफेच्या समोरच इथे कृष्णा आणि अर्जुन आणि त्यांचा हा रथ, तिथूनच हे भगवान शिवची इथे मूर्ती पाहायला भेटते. आणि ही बिल्डिंग तर खूप इथे सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटतोय. इथे तुम्हाला वाईड अँगलवरून दाखवतो. या तिन्ही गोष्टी एकत्र जर पाहायच्या असतील तुम्हाला या आर्नेसचा कॅफेकडे यावं लागेल आणि त्यानंतर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र कॅप्चर करता येतील. हे बघा, इथे रेस्टिंग हॉल आहे, म्हणजे विश्रांती भवन इथे आहे. म्हणजे कोणाला फ्रेश वगैरे व्हायचं असेल ना, लेडीजला, जेंट्सला, तर ह्या ठिकाणी आहे. हे बघा, आणि इथे विश्रांती हॉल आहे आणि इथे गाड्या वगैरे पार्क केल्या जातात. 4 व्हीलरचं पार्किंग तिकडे आहे आणि 2 व्हीलरचं पार्किंग बाहेर आहे. इथे मोस्टली इथे टुरिस्ट गाड्या येतात. आणि जर कोणाला पुढे वगैरे जायचं असेल तर म्हणजे गोकर्णाला जायचं असेल तर ही तुम्ही इथे लक्झरी त्यांच्या असतात, त्या लक्झरीमध्ये मिनी बस आहे त्यांच्या, त्यामध्ये बसून तुम्ही जाऊ शकता. हे बघा, इथे टायमिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते 12:45 पर्यंत आणि 3 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत. तर आता आपण तिकीट घेतलेलं आहे त्या बिल्डिंगकडे जाण्याचं. इथे 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन, दोघांचे 40 झाले. आणि इथे लोकंसुद्धा इथे थांबलेली आहेत ह्या लिफ्टमधून आतमध्ये जाण्यासाठी. तर एका वेळी काय 5 किंवा 7 जण जातात आणि ती लिफ्ट जेव्हा खाली येते तेव्हा हे दुसरे जण जातात. पण इथे 17व्या फ्लोअरला चाललेलो आहोत. तर आपण 17व्या फ्लोअरला पोचलेलो आहोत आणि चला खुलजा सिम सिम ते खुलल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो नजारा. तर ही आहे ती बिल्डिंग आणि पायऱ्यासुद्धा आहेत पण पायऱ्यावरून अलाउड नाही आहे. आणि त्यानंतर ह्या बिल्डिंगचा जो 17वा फ्लोअर आहे त्या 17व्या फ्लोअरचा हा जो पोर्शन आहे तो खूप भारी आहे. इथून मुर्डेश्वरचा जो व्ह्यू आहे, बीच आहे, तो ह्या साईडला खूप भारी दिसतो बघा. तर इथे लोक आंघोळीचा इथे आनंद लुटतात आहे बघा. आणि इथून मस्तपैकी मुर्डेश्वर बीच ते खूप भारी दिसतं आहे बघा. सकाळी पाऊस होता आणि आता देवाच्या कृपेने इथे पाऊससुद्धा नाही आहे. विंडोचा पोर्शन आपण बघितलेला आहे आणि त्यानंतर आता आपण जाऊया तो म्हणजे ह्या विंडोकडे. ह्या विंडोकडे सुद्धा भरपूर लोक आहेत. तर आता आपण इथे जाऊया. हा बघा,
तर इथून शिवची मूर्ती खूप छान दिसते बघा, आणि पाठीमागे सुंदर असा समुद्र आणि इथे शिवची मूर्ती. तर आता आपण लाडू घेतलेला आहे आणि हा लाडवाची किंमत आहे 30 रुपये आणि हा फ्रेश असतो. तुम्ही आवर्जून एकदा इथे आल्यावर हा लाडू प्रसाद घेऊन घरी घेऊन जाऊ शकता. आणि ज्या ठिकाणी इथे आपण चप्पल काढलेली आहे तिथे आपण जातोय आणि इथे चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल काढायची आणि आतमध्ये जायचं आहे. चप्पल भैया कितना रुपया चप्पल का? 5 रुपया. तर त्याला 5 रुपये देऊया आणि ते आपलं चप्पल घेऊया. तर आता फायनली इथे ज्या बिल्डिंगमध्ये जायचं होतं त्या बिल्डिंगमध्ये आपण गेलेलो आहोत. 17व्या फ्लोअरला सुद्धा गेलो आणि 18व्या फ्लोअरला सुद्धा गेलो. आम्ही तिथे पहिल्यांदा आलेलो तेव्हा 17व्या फ्लोअर मध्येच गेलेलो, पण 18व्या फ्लोअरला गेलो नव्हतं. पण 18व्या फ्लोअरला गेल्याच्या नंतर खूप भारी वाटतं. जो पूर्ण जो नजारा आहे तो इथे पाहायला भेटतो आणि खूप भारी वाटलं. आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे गोकर्णाला. गोकर्ण इथून 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि 9:30ची लोकल ट्रेन असते. त्या लोकल ट्रेनमधूनच आपण प्रवास करणार आहोत. तर चला आता आपण जाऊया. आणि मुर्डेश्वरचं टेम्पल खूप छान आहे, तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या. आणि त्यानंतर ना इथे या ठिकाणी इथे बाजार चालू होतो आणि तुम्ही स्टार्टिंगला जर येत असाल तर इथे तुम्हाला फुलांची म्हणजे ओटींची दुकानं इथे पाहायला भेटतं. आणि इथे कर्नाटक राज्य पडल्यामुळे इथे तुम्हाला केळी वगैरे इथे भरपूर भेटणार इथे. आणि इथे स्टार्टिंगला इथे जी दुकानं इथे लागलेली ते म्हणजे कपड्यांची. तर चला आता आपण डायरेक्ट आता रिक्षा पकडायची आहे. तर रिक्षा पकडून आपण स्टेशनवर जाऊया आणि त्यानंतर गोकर्णचा प्रवास करूया. चला. हो रेल्वे स्टेशन. तर आता मी आहे मुर्डेश्वर रेल्वे स्टेशनवर आणि तुम्ही मगाशी बघितलात की आपण रिक्षाने मुर्डेश्वर टेम्पलकडून ते मुर्डेश्वर स्टेशनपर्यंत 60 रुपये देऊन आपण इथे आलेलो आहोत. सकाळी आपल्याकडून 100 रुपये घेतले. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असं का करता म्हणून, तर ते बोलला की 9 वाजेपर्यंत नाईट चार्ज असतो त्यांचा, त्यामुळे ते 100 रुपये घेतात. 2 पर्सन असू देत किंवा 3 पर्सन असू देत 100 रुपये घेतात. आणि आता जर तुम्हाला यायचं असेल म्हणजे 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी कधीपर्यंत तर तुम्हाला 60 रुपये घेतील. तर हा आहे रिक्षावाल्यांचा चार्ज. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे मुर्डेश्वरला जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला कुठे जायचं असेल मुर्डेश्वर टेम्पलकडून तर तुम्हाला तिथे बाईक राईडसुद्धा उपलब्ध होईल. त्यानंतर तिथे माझा एक मित्राचा मला कॉन्टॅक्ट नंबर देतो, तिथे तुम्ही जावा. त्यांच्याकडे मस्तपैकी रूम्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल होतील. त्यानंतर तुम्हाला अजून काहीतरी एक्सपेन्सिव्ह रूम हवं असतील तर तुम्हाला तिथे जाऊन एक्सपेन्सिव्ह रूम तुम्हाला भेटून जातील. ही होती छोटीशी ट्रिप ही मुर्डेश्वरची. आणि त्यानंतर आता आपण वाट पाहतो म्हणजे पॅसेंजर ट्रेनची. तर पॅसेंजर ट्रेनमध्ये आपण बसणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत ते म्हणजे गोकर्णाला 1 तास लागतो. आणि आता आपण तिकीट काढलेली आहेत. तर पर पर्सन आहे ते म्हणजे 25 रुपये. तर 25 रुपयाच्या तिकिटावरून आपण तिथे पोहोचणार आहोत. आणि त्यानंतर तिथून 10 किलोमीटरच्या अंतरावर ते मंदिर आहे आणि तिथे जाऊया आपण. त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि पाहूया गोकर्णाची ट्रिप कशाप्रकारे होते ती. चला. तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे गोकर्णला आणि तिथे आता आपण जाणार आहोत. तरी बघा आपली ट्रेन आलेली आहे. 1-1.5 तासाचा प्रवास करत आपण पोहोचलेलो आहोत गोकर्णला. तर आता आपण जाऊया स्टेशनच्या बाहेर आणि स्टेशनच्या बाहेर आपल्याला काय भेटते ते पाहूया त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी. चला आता जाऊया स्टेशनच्या बाहेर. तुम्ही माझ्या मागे पाहताय हे जे रिक्षा आहेत. तर मगाशी डायरेक्ट उतरलो आम्ही. मी म्हणालो तुम्हाला की आम्ही बाहेर जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन, पण काय झालं तुम्हाला सांगतो. तिथे बाईकसुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे अँटॉर्क आहेत, त्यानंतर इम्पल्स वगैरे गाडी आहेत. आणि त्यांचा असा विषय आहे की 1 लिटर पेट्रोल आतमध्ये ठेवतात आणि त्यानंतर तुम्ही तुमचं काय ते पेट्रोल टाकायचं आणि तुम्हाला कुठे जायचं तिकडे जाऊ शकता तुम्ही. आणि रिटर्न येताना तुम्ही ते 1 लिटर पेट्रोल असलंच पाहिजे अशी त्यांची हे आहे काय म्हणतात ते कंडिशन आहेत त्यांच्या. आणि त्यानंतर आम्ही विचारलं की ते इको वगैरे गाडी होती तर त्याचं भाडं किती होणार. तर ते बोलले की 700 रुपये होणार म्हणून. कुठे 2 बसा 4 जण बसा. इकोमध्ये भाडं घेऊन परत ते सोडणार, परत पिकअप करणार नाहीत संध्याकाळी जर यायचं असेल तर. आणि त्यानंतर रिक्षासुद्धा होते. रिक्षावाले 10 किलोमीटरसाठी 250 रुपये चार्ज करतात.
आणि मग तुम्ही म्हणत असाल की जर आपल्याला बसने जायचं असेल तर आता आपण चाललेलो आहोत 1 किलोमीटर अंतर ती बस पकडण्यासाठी। तर आपण जाऊया तिथे 1 किलोमीटरचं अंतर पार करूया आणि तिथे कुठली बस येते आहे आणि तिथे किती पैसे लागत आहेत तिथे पोहोचण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया कशा प्रकारे आहेत ते या व्हिडिओमध्ये। तर चला, कारण आपल्याला जास्त पैसे भरपूर होत आहेत, 250 रुपये आणि त्यानंतर 600 रुपये। म्हटलं आपण चालत जाऊया आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या बसेस आहेत कर्नाटकाच्या त्यांच्या बसमध्ये बसूया आणि तिथे मंदिरापर्यंत पोहोचूया। चला, तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे बसमध्ये, म्हणजे कर्नाटकच्या ज्या गव्हर्नमेंट बस आहेत म्हणजे आपल्या एस टी सारख्या त्या बसमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपले भरपूर पैसे वाचलेले आहेत। किती रुपये वाचले? 220 रुपये, 250 रुपये सांगितलेले त्याने। आपण 30 रुपये तिकीट आहे, 10 किलोमीटरचा प्रवास दोघांचा, म्हणजे 15 रुपये तिकीट आहे। ह्या बसने आपण प्रवास करतोय। ते आता डायरेक्ट ती बस जाते ती म्हणजे गोकर्ण टेम्पलला। तर आता आपण जाऊया तिथे आणि गोकर्ण टेम्पलमध्ये दर्शन घेऊ। चला, तर आता आपण आहोत ते म्हणजे गोकर्ण बस स्टँडला आणि आता आपण जाणार आहोत, 5 ते 10 मिनटं लागणार आहेत। तर ह्या बस स्टँडच्या मागेच आहे ते मंदिर, तर तिथे जाऊया गोकर्ण टेम्पलला, म्हणजेच महाबळेश्वर मंदिर, तिथे जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया। चला, हे बोर्ड लिहिण्यात आलेलं आहे, हे बघा, महागणपती मंदिर 200 मीटरवर आहे आणि महाबळेश्वर टेम्पल इथे 200 मीटरवर आहे। आणि त्यानंतर गोकर्णाचा तो मेन बीच आहे ना, तो या साईडला आहे आणि ते मंदिर बीचच्या साईडलाच आहे। तर चला जाऊया। पाऊस इथे भरपूर पडतोय त्यामुळे जागोजागी इथे पाणी साठतंय। आता आपण आलो आहोत ते म्हणजे गणपती मंदिरामध्ये। तर आतमध्ये फुटेज अलाउड नाही आहे, पण इथपर्यंत फुटेज जे आहेत ते काढतोय। हे कौलारू असं मंदिर आहे, हे बघा, खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे मेन मंदिरामध्ये गोकर्णाच्या। आता आपण पोचलेलो आहोत श्री महाबळेश्वर मंदिरामध्ये। चला आतमध्ये जाऊया। चलता जा रहा है, मैं बोलो हाथ तो धोने दे। बघा, इथे आम्ही दोघांनी सुद्धा इथे शाल आणि लुंगी घेतलेली आहे आणि हे आपण वस्त्र परिधान करत आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत आतमध्ये प्रवेश करताना। आणि त्यानंतर महिलांसाठी साडी आणि पंजाबी ड्रेस यांचा वापर केला जातो आणि फॅन्सी ड्रेस वगैरे कुठचे नाही आहेत। आणि जर मुलं जात असतील तर त्यांच्यासाठी बेल्ट वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे। तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे आता रांग लागलेली आहे, त्या रांगेमध्ये आम्ही उभे राहिलो आहे। बाकीचे मंडळीसुद्धा आहेत, बाकी मागे एक्झिट आहे आणि आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। आतमध्ये फुटेज अलाउड नाही आहे, पण बाहेरच्या जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला मी दाखवतो। मगाशी 12:30 वाजता आपण पोचलेलो ना, तेव्हा अचानक इथे रांगमध्येच थांबली, ती 1 वाजता आता ओपन झालेली आहे। तर ह्या समोरचा मंदिरचा जो गेट आहे ना, त्यामधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तेव्हा आपण आतमध्ये जाऊया। आणि तिची झिकझॅक अशी लाईन आहे, त्या झिकझॅक लाईनमधूनच आपल्याला या प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आहे। चला, फायनली आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे। तर तुम्ही एकदा आवर्जून एकदा भेट द्या या गोकर्ण महाबळेश्वर मंदिराला आणि इथे आजूबाजूला जे स्पॉट्स आहेत ते खूप बघण्यासारखे आहेत। आणि त्यानंतर आता भरपूर पाऊस येतोय आणि हा आमचा जो लुक आहे ना आजचा, तो खूप एक वेगळा आहे, मला खूप आवडला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट दाखवतो, ही विहीर आहे बघा पाण्याची, इथे आयताकृतीमध्ये, आणि ह्याचं पाणी या मंदिरामध्ये इथे वापरलं जातं असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर इथे ताम्रगौरी पार्वती मंदिर आहे, हे बघा, या साईडला आपल्याला जायचं आहे। तर हे मंदिर आहे आणि हे बघा, हे ते मंदिर आहे। आतमध्ये कुठचेही फुटेज अलाउड नसल्यामुळे आपण ते काढले नाही आहेत, पण जो आजूबाजूचा परिसर आहे ना, तो खूप प्रशस्त आहे। बघा, इथे देवींचे इथे फोटो लावण्यात आलेले आहेत, हे बघा। आणि ती देवी कशी दिसते ना, तुम्हाला मी फोटोच्या आधारे तुम्हाला मी सांगतो। हे बघा, ती देवी आहे ना, ती अशी आहे बघा आतमध्ये, आणि खूप सुंदर आहे। तुम्ही आवर्जून एकदा हे भेट द्या या मंदिराला।
तर आता फायनली मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. तर खूप छान आणि सुंदररित्या इथे दर्शन झालेलं आहे. आतमधले फुटेज तुम्हाला काही दाखवले नाही आहेत. तर आता आपण इथे आलो होतो म्हणजे बाजारामध्ये. तर बाजारामध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटतं ते म्हणजे धोतर आहे, त्यानंतर तिथे शाल आहे, असे विविध प्रकारचे. त्यानंतर तिथे काजूगर आहेत, मसाले आहेत, ते जे काय मिळतात या सर्व गोष्टी तुम्हाला या बाजारामध्ये बघायला भेटते. आणि त्यानंतर हा जो बाजार आहे तो डायरेक्ट इथे गोकर्णाचा बीच आहे ना तिथे भरतो. तर आता आपण जाऊया थेट बीचवरती आणि पाहूया अशा प्रकारे हा गोकर्णाचा बीच आहे. तर आता आपण आलेलो आहोत गोकर्ण बीचवर आणि गोकर्ण बीचवर तुम्ही पब्लिक पाहू शकता. इथे दर्शन घेऊन झालेलं आहे त्यांचं आणि त्यानंतर विरंगुळा करण्यासाठी इथे आलेली आहेत या बीचवर. आणि त्यानंतर समोर तुम्ही पाहताय इथे कॅमल राईडसुद्धा आहे, तुम्ही ते करू शकता. वॉटर ॲक्टिव्हिटी जर करायची असतील ना तर 300 रुपयापासून सुरुवात आहे. तिथे जो दादा आहे ते तो करून देतो. त्याचे बोट्स आहेत. आता पावसाळा असल्यामुळे काय करता येत नाही, पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या इकडे होतात. आणि पाऊससुद्धा भरपूर भरलेला आहे इकडे. चला तर आपण सुद्धा जाऊया. कोकणाला जर येता तुम्ही बाजारामध्ये तर यांचं असं एक शॉप आहे. या शॉपमध्ये ना तुम्हाला इथे काजूगर, पिस्ता, बदाम, अक्रोड, या अंजीर या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. आणि त्यानंतर ना यांच्याकडे स्पेशालिटी काय माहिती आहे, ह्या चौकोनच्या बॉक्समध्ये असलेले ते म्हणजे इथे धूप हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्यानंतर इथे मसालेसुद्धा इथे अवेलेबल आहेत. ह्यांच्याकडे सुद्धा तेच गोष्टी भेटतात जे त्यांच्याकडे भेटतात. आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ना इथे तुम्हाला इथे धूप, हलवा, त्यानंतर इथे जे मसाल्याचे पदार्थ आहेत आणि ड्रायफ्रूट्स कशा प्रकारे असतात त्यांची दुकानं इथे पाहायला भेटतात हे बघा मोस्टली. आणि त्यानंतर हे समोर हे मंदिर. तर आता फायनली मगाच्या रस्त्यावर आपण पोचलेलो आहोत आणि इथे बघाशी भरपूर पाऊस होता आणि आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे काय की आजच्या दिवसामध्ये अचानक भयानक हा प्लॅन ठरलेला आहे गोकर्णाचा. म्हणजे आम्ही मुर्डेश्वरच प्लॅन करून आलेलो आणि गोकर्ण करायचं राहून म्हणजे वेळेअभावी होणार की नाही माहिती नव्हतं, पण सगळ्या गोष्टी सक्सेस झाल्या आणि गोकर्णाचा प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे आणि मुर्डेश्वरचा सुद्धा. तर आता आपण चाललेलो आहोत स्टेशनच्या रोडला. म्हणजे मगाशी बसमधून आपण गोकर्णाकडे गेलेलो आणि गोकर्णाकडून आपण चाललेलो म्हणजे गोकर्ण स्टेशनकडे. तर आपण तिथे जाऊया आणि 1 किलोमीटरचा प्रवास आहे आणि एवढे आम्ही पैसे वाचवलेले आहेत ह्या एका दिवसाच्या ट्रीपमध्ये. तर आमचं बघून तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी नक्की करा आणि ही ट्रिप एन्जॉय करा. 1 दिवसाची जर कोणाला या गोष्टी जर करायची असतील तर. आणि चला स्टेशनला जाऊया. 1 किलोमीटरचा प्रवास आहे तो आणि तिथे जाऊया. ती 6 वाजता स्टेशनवरून म्हणजे मुर्डेश्वर स्टेशनला पकडणार होतो आम्ही ट्रेन, पण आम्ही ती न करता आम्ही गोकर्ण स्टेशनवरून ती मत्स्यगंधा ट्रेन पकडते. रात्री 10 वाजता कुडाळला पोचेल. तर तेव्हाच तुम्हाला मी रात्री शूट करतो, रात्री घरी गेल्यावर ब्लॉग एंड करतो. आणि ती ट्रेन किती वाजता येते आहे आता गोकर्ण स्टेशनवर ते पाहूया. चला. नमस्कार मंडळी, आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितलं असेल की आज आपण 1 डे ट्रिप मुर्डेश्वर आणि गोकर्ण ट्रिप केलेली आहे आणि खूप कमी खर्चामध्ये ही ट्रिप प्लॅन होते आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल खूप कमी खर्च आला आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही मत्स्यगंधा गाडीने आम्ही घरी येणार आहोत. तर मत्स्यगंधा गाडी रात्रीची 10-10:30 वाजता कुडाळला पोचणार होती. पण आम्ही जेव्हा गोकर्ण स्टेशनवर आलेलो तेव्हा कोचेवली एक्सप्रेस थांबलेली होती, म्हणजे क्रॉसिंगला लागलेली होती आणि ती गाडी ओरसला थांबणार होती आणि आमच्या गाड्या कुडाळला होत्या. पण आम्ही काय केलं की आम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये चढलो आणि आम्ही पोचलो ते म्हणजे मडगावला. आणि मडगाववरून 7 वाजता कोकण कन्या होती. मग आम्ही कोकण कन्या गाडी पकडली आणि बरोबर 9:15 वाजता आम्ही पोचलो ते म्हणजे कुडाळला. तर आम्ही 1-1.5 तासाचा प्रवास कमी करून आम्ही लवकर घरी पोचलो. म्हणजे अचानक भयानक आम्ही मत्स्यगंधात न बसता आम्ही कोकण कन्यामध्ये बसलो. तर अचानक भयानक ठरलं सगळं आणि ही छोटीशी 1 डे ट्रिप खूप छान झाली. तुम्हीसुद्धा आवर्जून 1 डे ट्रिप जर करत असाल तर मुर्डेश्वर आणि गोकर्णला करा. तर हा होता छोटासा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल अशा चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू करा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर बाबा, काळजी घ्या.